मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि रोज रोज मुलांना काय द्यायचं असा प्रश्न पडतो. यासाठीच मी 5 रेसिपीज म्हणजे 5 लंच बॉक्स रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेले आहे मागच्या आठवड्यात. आणि आज पण मी 5 लंच बॉक्स रेसिपीज जे मुलांसाठी आहे फॉर किड्स तर शेअर करणार आहे. 5 दिवसांच्या 5 लंच बॉक्स रेसिपीज आहे. तर या सगळ्या 5ही रेसिपीज बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर चला आजच्या आपल्या या 5 दिवसांच्या 5 लंच बॉक्स रेसिपीजला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या या रेसिपीज जे आहे, हे जे लंच बॉक्स आहे ते करायला अगदी सोपे आहे. सकाळच्या घाईमध्ये 15 ते 20 मिनिटात होणारे आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तर जर काही प्रिपरेशन तुम्ही करून ठेवलं तरीही म्हणजे चालतं, किंवा इव्हन तुम्ही सकाळी उठून पण घाई गडबडीत पण या रेसिपीज जर केल्या ना तरी पण करू शकतात. तर चला आजच्या आपल्या या लंच बॉक्स रेसिपीजला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली टिफिन बॉक्स रेसिपी आपली असणार आहे व्हेजिटेबल पराठा. त्यासाठी मी कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा हे सगळं बारीक करून घेणार आहे. तर मी या चॉपरमध्ये हे बारीक करून घेते. हे बघा, या पद्धतीने मी कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा छान बारीक असा करून घेतलेला आहे. चॉपरमध्ये बारीक करायचं म्हणजे छान बारीक होतो. त्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचे. 1 टीस्पून यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. आलं लसूण पेस्ट 1 मिनिट परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपण ज्या भाज्या आपण बारीक करून घेतल्या होत्या त्या घालू आणि 1 ते 1.5 मिनिटं हाय फ्लेमवर या भाज्या आपण परतवून घेऊ. या भाज्या मी 2 मिनिटं छान परतवून घेतल्या. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करू. या आपल्या पराठ्याला मस्त टेस्ट यावी आणि ह्या भाज्या आहेत त्याच्यामुळे याला थोडीशी पावभाजी सारखी टेस्ट यावी म्हणून मी इथे पावभाजी मसाला घालत आहे. तुम्ही किचन किंग मसाला असेल तो पण घालू शकता. तर इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घालून घेतला. त्यानंतर परत 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे या भाज्यांमधलं सगळं मॉइश्चर निघालं पाहिजे. आपलं हे व्हेजिटेबल स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपल्याला पराठा करायचा आहे. जसं आपण नॉर्मली कुठल्याही पराठ्याला कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच कणिक भिजवून घ्यायची. आणि आता जसं स्टफ पराठा करतो, आलू पराठा करतो, पनीर पराठा करतो त्या पद्धतीनेच हा पराठा करायचा आहे. असा मस्त खरपूस हा पराठा आपण भाजून घेतला. मी तेलाने भाजलाय, तुम्ही बटर, तूप काहीही घेऊ शकता, त्याच्याने भाजू शकता. त्यानंतर मी या पद्धतीने त्याला कट केलेला आहे आणि आता मी डब्यामध्ये भरून घेणार आहे. असे कट करून ठेवले की मुलांना ते पटकन खायला इझी जातं, म्हणून मी असेच करून घेते. आणि सोबत मी टोमॅटो केचप दिलेला आहे आणि आज फ्रूटमध्ये मस्क मेलन दिलंय आणि एक गव्हाचं कुकी दिलेलं आहे. त्यानंतर आपली दुसरी टिफिन बॉक्स रेसिपी आहे नागलीचे धिरडे, किंवा तुम्ही आयते पण म्हणू शकतात. आमच्याकडे आयते म्हणतात, पण काही भागात त्याला धिरडे म्हणतात. तर मी इथे नागलीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी घालून हे भिजवलेलं आहे. जर तुमची मुलं मिरची वगैरे खात असतील तर त्यामध्ये तुम्ही मिरची, जिरं हे सगळं पण घालू शकता. त्यानंतर कोथिंबीर आणि काही मसाले असेल जसं हळद, तिखट, धणे जिरे पूड हे घालून पण तुम्ही धिरडे करू शकता. मी आता इथे माझ्या मुलासाठी प्लेन धिरडं तयार करून घेणार आहे आणि त्याला
सोबत कोकोनट चटणी देणार आहे. अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो डोसा तवा आहे नॉनस्टिकचा वापरायचा आणि त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं सुरुवातीला, मग पाणी घालून पुसून घेतलं. आता जसं आपण रवा डोसा वगैरे करतो त्या पद्धतीने मी हा डोसा टाकून देत आहे. एक मिनिटानंतर बाजूनी आणि मध्ये असं थोडंसं तेल सोडलं आणि 2 मिनिटं याला छान होऊ दिलेलं आहे. जोपर्यंत हा धिरडा किंवा हा जो डोसा आहे तो पूर्ण शिजत नाही खालच्या बाजूने, तोपर्यंत याला पलटवायला जायचं नाही, नाहीतर हा तुटतो. इथे माझा पण तुटलेला होता आणि 1-2 तुटतात, पण नंतर आपले डोसे छान होतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक करून दाखवते, जिथे माझं पीठ ऑलरेडी संपलेलं होतं, पण तो डोसा किंवा ते धिरडं तुटलं नाही, हेच मला तिथे दाखवायचं आहे. बघा, पलटवताना सुद्धा हे तुटलं नाहीये. आता मी 2-3 धिरडे तयार करून घेतले. आता आपण हे डब्यामध्ये भरू. तर मी इथे 2 देत आहे. 2-3 जसं तुम्हाला तुमच्या मुलाची भूक असेल तेवढं तुम्ही इथे द्या. छोटा मुलगा असेल तर 2 दिले तरी बस होतात आणि जर मुलं मोठे असतील तर 4-5 दिले तरी इनफ आहे. कारण हे पातळ असतात आणि लवकर संपतं आणि हेवी होत नाही. त्याच्यामुळे 4-5 द्यायचे जर मोठे मुलं असतील तर. त्यानंतर मी कोकोनट चटणी दिलेली आहे सोबत आणि हे गव्हाचे बिस्किट आणि आज मी ऑरेंजेस दिलेले आहे फ्रूटमध्ये. आता आपली तिसरी टिफिन बॉक्स रेसिपी आहे ती म्हणजे इडली. तर आज आपण रेग्युलर बॅटरची इडली न करता रव्याची इडली करणार आहोत आणि ती पण अगदी हेल्दी, कारण आपण यामध्ये घालणार आहे बीट. तर मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हाफ कप एवढं ताक घातलेलं आहे. ताक हे आंबट आहे त्याच्यामुळे अर्धाच कप घातलेला आहे. यामध्ये ताक आणि थोडंसं अजून पाणी घालून हे मिक्स करून आपण याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे तोपर्यंत आपला हा जो रवा आहे तो छान फुलेल. मी यामध्ये मीठ आणि साखर दोन्ही घालून घेतलेलं आहे आणि परत हे छान मिक्स करून घेतलं आणि हे बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे आपण बीट बारीक करून घेणार आहे. बीटाची इडली, तर ही बीटाची रवा इडली आपण करत आहोत आणि बीट इथे मी उकडलेला नाहीये. जर तुम्हाला उकडून घ्यायचं असेल तरीही चालेल, जसं आपण बटाटा उकडतो त्या पद्धतीने किंवा वरण भातासोबत वगैरे तुम्ही लावू शकता किंवा कुकरमध्ये फक्त एक शिट्टी काढून घ्यायची. हा बीट व्यवस्थित उकडला जातो. मग त्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हे जे आपण रव्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये ही बीटाची पेस्ट घालून घ्यायची आणि जर आपण बीट उकडला नाही तर तो थोडासा बारीक होण्यासाठी वेळ पण लागतो आणि असं एकदम छान पेस्ट होत नाही. तर त्याला छान बारीक करायचं, छान पेस्ट करायची थोडंसं पाणी घालून आणि जर तुम्ही उकडून घेत असाल तर खूप छान ही पेस्ट तयार होते. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. हे बघा, आपलं बॅटर पण छान तयार झालेलं आहे. पूर्ण पीठ आणि रवा एकजीव झालेला आहे. आता हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू आणि आपल्या ज्यामध्ये आपल्याला इडली करायची आहे तर त्याला तेल लावून घेऊ. तर कुठलाही वाफेवरचा पदार्थ करताना आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागते, जसं की ढोकळा आहे, इडली आहे, तर स्टीमर चालू करून ठेवावं लागतं. स्टीमरमध्ये पाणी घालून ते प्रीहीट करून घ्यावं लागतं. त्यानंतर आपले जे प्लेट्स आहे त्याला तेल वगैरे लावून घ्यावं लागतं. तर तसेच इथे मी इडलीच्या आपल्या प्लेटला तेल लावून घेतलं. आता याला फर्मेंट होण्यासाठी किंवा छान आपली इडली फ्लफी होण्यासाठी, फुगण्यासाठी इथे मी इनो घातलेला आहे. तर 1 चमचा आपण यामध्ये इनो घालून घेऊ, 1 पोहे खायचा चमचा आणि हे छान मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती हलकं फुलकं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर असंच आपल्याला पाहिजे, अशाच कन्सिस्टन्सीचं पाहिजे. हे इनो किंवा फ्रूट सॉल्ट मी पूर्ण छान मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीने जसं आपण इडली लावतो त्या पद्धतीने प्लेटमध्ये घालून घेत आहे. आता मुलांना जर द्यायचं असेल तर मुलांना छोट्या-छोट्या इडल्या किंवा असं क्यूट काही करून दिलं ना तर त्यांना जास्त छान वाटतं. मग तुमच्याकडे ती छोटी इडली वगैरे करायचं जर पात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये पण या इडल्या करून घेऊ शकता. तर आता मी इथे स्टीमर बाजूला गरम करायला ठेवून दिलं होतं आणि हे छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये ही इडलीची प्लेट ठेवून देऊ आणि
15 मिनिटं याला वाफ काढून घेऊ आणि गॅस इथे आपल्याला हायच ठेवायचा आहे. आपली इडली इथे झालेली आहे आणि मी एकदा चेक करून घेते की आपली इडली छान शिजली आहे का. तर असं चाकू रोवून बघून घ्यायचं की इडली झालेली आहे का. तर इथे 15 मिनिटं व्हायचेच होते, 12 मिनिटं झाले होते म्हणून मी चेक करून घेतलं. तर आपली इडली छान तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. ही रवा इडली अगदी सॉफ्ट असते, त्याच्यामुळे थोडं याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर या इडल्या या पात्रामधून डिमोल्ड करायच्या. तर तुम्ही बघू शकता किती छान इझिली या सगळ्या इडल्या निघत आहे. या इडल्यांसोबत मी साधी सोपी पटकन होणारी चटणी तयार करून घेत आहे. त्यासाठी मी 1/4 कप सुकं खोबरं घेतलं. त्यानंतर 1/4 कप इतकंच डाळवं घेतलेलं आहे किंवा याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी मिरची हे सगळं घालून घेतलेलं आहे. मी इथे 2 मिरच्या घालत आहे कारण माझा मुलगा थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे तो थोडा तिखट खातो. जर तुमचे मुलं छोटे असतील आणि मिरची खात नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची घालायची अजिबात गरज नाही. त्यानंतर मी थोडंसं आलं घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालून आता याला वाटून घेणार आहे. वाटताना थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. मी वाटताना थोडं पाणी घालून हे छान वाटून घेतलं. तर तुम्ही बघू शकता आपली ही मस्त पटकन होणारी पण या इडली सोबत मस्त लागणारी अशी चटणी तयार झालेली आहे. आता मी ही कुठल्याच वाटीमध्ये काढत नाहीये, डायरेक्ट मी आयुषच्या टिफिनमध्येच घालून देत आहे. कसं होतं जेव्हा आपण कुठलाही पदार्थ करतो त्याला भरपूर भांडे भरतात आणि भांडे भरतात ते भांडे घासायसाठी आपल्याकडे मावशी असतात. त्यांना पण खूप भरपूर भांडे होतात. तो पण एक प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे जेवढे आपण भांडे भरवू तेवढे घासायला पाणी सुद्धा लागेल. तर उन्हाळ्याचे दिवस जेव्हा असते, आता हा व्हिडिओ मी उन्हाळ्यातच शूट करून घेतला आहे. तर कसं होतं पाणी बचत आणि मग ते भांडे घासण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते वाचतं, म्हणून मग मी डायरेक्ट इथे घेतलेला आहे. तर आपला हा मस्त असा तिसरा टिफिन तयार आहे आणि सोबत मी कुकी दिलेला आहे. तुम्ही फ्रुट्स पण देऊ शकता. आज माझ्याकडे फ्रुट्स नव्हते म्हणून मी फ्रुट्स दिले नाही. तर तुम्ही काही पण कॉम्बिनेशन मुलांना देऊ शकता. त्यानंतर चौथ्या टिफिनसाठी आपण करणार आहोत मटर पनीर पुलाव. तर जेव्हा आपण राईस मुलांना देतो तर ते एक हेल्दी डाएट तर असतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही भाज्या टाकू शकता. मी आज इथे मटर आणि पनीर घालत आहे. त्यासाठी इथे मी या कुकरमध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटर पण घालू शकता. त्यानंतर थोडेसे काजू तळून घेणार आहे. तर इथे मी 5-6 काजू घेतले, ते छान तळून घेते. 1-2 मिनिटं तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. हे बघा आपले काजू पण तयार झालेले आहे छान तळून. आता आपण हे काढून घेतले. आता यामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. पनीर तळणं ऑप्शनल आहे. जर नाही तळायचं असेल तरीही चालेल, पण थोडासा तळलेला पनीर जास्त छान लागतो, त्यासाठी म्हणून मी थोडं तळून घेत आहे. आणि हा पनीर मी घरी तयार केला आहे, त्याच्यामुळे अगदी सॉफ्ट आहे. इवन तो तळत असताना पण तो असा एकजीव होत होता आणि सगळे एकमेकांना चिपकत होते. आपलं पनीर तळून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. याच तेलामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेऊ. तर मी इथे 1 तमालपत्र घालून घेतलं, 1 वेलची घालून घेऊ आणि यामध्ये मी जास्त काही मसाले घालत नाही. अगदी साधा सिंपल असा हा राईस करणार आहे. त्यानंतर मी कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. याला 1 मिनिट आपण परतवून घेऊ. 1 मिनिट कांदा टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण 1/4 कप इतकं मटार घालून घेऊ. आता माझ्या मुलाला मटार नाही आवडत म्हणून मी मटार कमी घालत आहे. तुमच्या मुलाला काय आवडतं ते तुम्ही जास्त ॲड करू शकता. तर हा जो पनीर आहे तो तुम्ही बघू शकता असा चिकटलेला आहे या पॅनला, या कुकरला. पण जेव्हा आपण पाणी घालू तर हे इझिली निघून जातं. त्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून शाही बिर्याणी मसाला घालून घेऊ. अगदी 2-3 सेकंद आपण मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर धुतलेला तांदूळ घालून घेऊ. तर मी इथे अर्धा कप बासमती राईस स्वच्छ धुवून घेतला 2-3 वेळा आणि पाणी घालून ठेवलं होतं 10 मिनिटं किंवा हे सगळे आपले मसाले वगैरे होतपर्यंत. तर इथे तेवढ्या वेळात हा राईस भिजलेला आहे, तांदूळ भिजलेला आहे आणि आता हा यामध्ये आपण घालून घेऊ. यामध्ये आपण जो तळून ठेवलेला पनीर आहे तो घालून घेऊ आणि 1 कप पाणी घालू, चवीपुरतं मीठ घालू आणि कुकरच्या मीडियम गॅसवर
2 शिट्ट्या काढून घेऊ. मी इथे वरून 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. आता कुकरचं झाकण बंद करू आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. इथे कुकर थंड झाला, सगळं प्रेशर पण गेलं आणि आता मी इथे कुकर उघडून बघितलं. तुम्ही बघू शकता राईस छान झालेला आहे. आपला एकूण एक दाणा छान फुललेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण तळलेला काजू घालून घेऊ. यामध्ये काही जे खडे मसाले असे मोठे मोठे असतात ते काढून घ्यायचे, म्हणजे मुलांना ते दाताखाली येणार नाही. आणि हे छान मिक्स करू. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. हा मटर पनीर पुलाव आपला तयार आहे. हा टिफिनमध्ये भरून घेऊ. त्यानंतर इथे फ्रूटमध्ये मी मँगो देत आहे. जो सीझनल फ्रूट असेल तो तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर इथे मी 2 नाचणीचे बिस्किट दिलेली आहे. तर इथे आपला हा गुरुवारचा टिफिन तयार आहे. आता शुक्रवारचा टिफिन जो की असतो स्पेशल. तर मुलांना शुक्रवारचा टिफिन खूप आवडतो. कदाचित आठवडाभर ते याच दिवसाची वाट बघत असतात की शुक्रवारी मला काहीतरी चांगलं स्पेशल मिळेल. तर आज मी करणार आहे बर्गर. त्यासाठी जी आपण टिक्की बनवणार आहोत ती तशी व्हेजिटेबल टिक्की पण तुम्ही बनवू शकता, पण आज मी इथे चण्याची किंवा हरभऱ्याची बनवणार आहे. ही टिक्की बनवण्यासाठी मी इथे 1 कप उकडलेला चणा घेतलेला आहे. हा चणा छान उकडायला पाहिजे आणि या पद्धतीने त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. तर मी पहिले पावभाजी मॅशरने करून घेतलं, पण त्याच्याने काही होत नव्हतं, म्हणून मी आपला जो ग्लास असतो तर त्या ग्लासाने, म्हणजे फ्लॅट कुठलीही वाटी असो किंवा ग्लास असो, त्याच्याने हे असं मॅश करून घेतलेलं आहे. किंवा तुमच्याकडे हँड ब्लेंडर वगैरे असेल किंवा हँड चॉपर असेल तर तुम्ही त्यामध्ये पण करून घेऊ शकता. मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, कारण मिक्सरमध्ये अगदी पेस्ट होते आणि आपल्याला पेस्ट तयार करायची नाही आहे. असा थोडासा क्रंच त्याला राहायला पाहिजे, म्हणून या पद्धतीने मी करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 2 उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत ते घालून घेऊ. 2-3 मी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊ. तुमचे मुलं लहान असेल तर मी जसं सुरुवातीलाच सांगितलं, मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि 1 मीडियम साईजचा कांदा यामध्ये घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलं. पाव चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड घालून घेऊ. 1 चमचा तिखट आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर पाव कप यामध्ये ब्रेड क्रम्ब घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. अगदी एकजीव करायचं आहे आणि आता याची टिक्की बनवायची आहे. जसं आपण बर्गरमध्ये टिक्की असते त्याप्रमाणे मोठी बनवायची. जर तुम्हाला ही टिक्की नुसती खायची असेल किंवा सॉससोबत वगैरे असं जर खायचं असेल तर छोटी बनवली तरीही चालेल. आता आपल्याला ही बर्गरमध्ये टाकायची आहे, त्यासाठी म्हणून मी ही थोडीशी मोठी बनवणार आहे. हे बघा, या पद्धतीने आपली एक टिक्की तयार झालेली आहे. दुसरी पण मी करून दाखवते. या पद्धतीने आपण सगळ्या टिक्कीज तयार करून घ्यायच्या. ही जी टिक्की आहे ही बनवली आणि तुम्ही चाट सारखं खाल्लं, म्हणजे यावरती दही, चटणी, त्यानंतर शेव असं वगैरे घालून खाल्लं तरी पण ही टिक्की चवीला मस्त लागते. तर चला, आज तर मुलांना आपल्याला बर्गरमध्ये द्यायचं आहे. ही टिक्की म्हणजे एक हेल्दी ऑप्शन आहे. तर तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी नक्की करून बघा. आता आपण हे फ्राय करून घेऊ. तर मी इथे शॅलो फ्राय करत आहे आणि शॅलो फ्राय केला तरीही ही टिक्की मस्त खरपूस अशी छान भाजली जाते. या आपल्या हेल्दी टिक्कीज तयार आहे. आता आपण हे बर्गरमध्ये असेंबल करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण बर्गर बनला असं मधून कट करून घेऊ आणि याला थोडं बटरने भाजून घेऊ. दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यायचं. हा बर्गर बन आपण दोन्हीकडून मस्त भाजून घेतलेला आहे. आता आपण या बर्गरसाठी एक सॅलड तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो असा बारीक लांब चिरून घेतला. थोडासा उभा कापलेला कोबी पण यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं मेयोनीज घालणार आहे. तर हे व्हेज मेयोनीज तंदुरी फ्लेवरचं आहे.
तर याने टेस्ट मस्त येईल आपल्या या बर्गरला. तर तो मी 1 टेबलस्पून घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेते. आपल्या बर्गरमधली टिक्की आणि हे सॅलड सगळं तयार आहे. आता आपण याला असेंबल करून घेऊ. तर इथे मी सगळ्यात आधी खाली बर्गरचा जो खालचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे. त्यानंतर यावरती जे आपण सॅलड तयार करून घेतलं होतं मेयोनीज घालून, ते घालून घेऊ, ते लावून घेऊ व्यवस्थित. वरून मस्त आपली ही गरमागरम अशी टिक्की ठेवू. त्यानंतर चीज स्लाइस ठेवू आणि वरून बर्गर चा जो हाफ पार्ट आहे तो ठेवू आणि आपला हा मस्त हेल्दी असा बर्गर रेडी आहे. बर्गर तर रेडी आहे. आता आपण हा टिफिनमध्ये भरू. त्या टिफिनमध्ये मी हा बर्गर ठेवलेला आहे. सोबत मी मँगो केक तयार केला होता. त्याची ऑलरेडी रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर ती रेसिपी अजून बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. मस्त इथे आपला मँगो रवा केक मी तयार केला होता. ते दिलेलं आहे. मँगो सीझन होता कारण मी उन्हाळ्यात शूट केलेलं होतं. म्हणून आंब्याच्या फोडीही दिलेल्या आहे. बघितलं किती सोप्या आहे या सगळ्या रेसिपीज. यामध्ये जे काही आपण पराठेमध्ये ज्या भाज्या वगैरे वापरलेल्या होत्या, तर आपल्याला माहिती आहे आपले मुलं हे सगळं खात नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना हे देणार, तर तुमचे मुलं नक्की खाणारच ना. तर या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.